गुड मॉर्निंग एव्हरीवन. गव्हर्नमेंट ITI पंढरपूर आणि सांगोलाच्या वतीनं आपलं स्वागत करत आहे. या ठिकाणी आजचा जो विषय आहे मेकॅनिक ट्रॅक्टर हा जो ट्रेड ITIमधील आहे तो का करावा याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर मेकॅनिक ट्रॅक्टर याला मराठीमध्ये यांत्रिक करक्षेत्र असं म्हटलं जातं. आता हा जो ट्रेड आहे, जो व्यवसाय आहे तो ॲग्रिकल्चरशी संबंधित आहे, म्हणजेच शेती विभागाशी संबंधित आहे. शेती आपण म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. तर शेतीप्रधान देश असल्याकारणानं जास्तीत जास्त आता सध्या स्थितीमध्ये ट्रॅक्टरचा वापर हा शेतीमध्ये केला जातो. त्याचबरोबर काही कामाकरिता ट्रान्सपोर्टिंगकरिता सुद्धा ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. हा जो ट्रेड आहे शासकीय ITIमध्ये जास्तीत जास्त उपलब्ध आहे. हा व्यवसाय 1 वर्षाचा आहे, म्हणजे त्याचा ड्युरेशन जो आहे तो 1 वर्षाचा आहे. 1 इयर. ॲप्रेंटिसशिप म्हणजे शिकाऊ उमेदवारी जी आहे ती 1 वर्षाची आहे. हा जो व्यवसाय करण्याकरता तुम्हाला 10वी पास होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 10वीमध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय घेऊन तो पास झालेला असावा. त्याचबरोबर शिकाऊ उमेदवारी जी आहे ॲप्रेंटिसशिप पास झाल्यानंतर विद्यार्थ्याला काय करावं लागतं, ITIमध्ये अकुशल कामगार निर्माण होत असतो. तो कुशल कारागीर होण्याकरता तुम्हाला शिकाऊ उमेदवारी पूर्ण करावी लागते. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲप्रेंटिसशिप म्हटलं जातं. तर या यांत्रिक करक्षेत्र मेकॅनिक ट्रॅक्टर याच्यामध्ये जो ॲप्रेंटिसशिपचा रेशिओ आहे, म्हणजे जे प्रमाण जे आहे ते 3:1 आहे. 3:1 याचा अर्थ नेमका काय की समजा शोरूम आहे किंवा एखादं गॅरेज आहे, त्या ठिकाणी जर शिकाऊ उमेदवारी एखादा ट्रेनी प्रशिक्षणार्थी जर त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा असेल किंवा शिकाऊ उमेदवारी पूर्ण करायची असेल तर त्या गॅरेजमध्ये 3 कामगार किंवा कुशल कारागीर असणं आवश्यक आहे. 3 पेक्षा जास्त असले तरी काही बिघडत नाही. म्हणजेच कमीत कमी 3 कुशल कारागीर, त्या कुशल कारागिराच्या पाठीमागं 1 शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थी दिला जातो. म्हणजेच याचा अर्थ ॲप्रेंटिसशिप जो रेशिओ आहे तो 3:1 आहे. हा जो ट्रेड आहे हा DGT अंतर्गतच येतो. हा व्यवसाय जो आहे तो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मोडतो, विथ ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये सुद्धा येतो. पण जास्तीत जास्त सध्या स्थितीमध्ये सिलेबसनुसार, अभ्यासक्रमानुसार या व्यवसायाला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये घातलेलं आहे. म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कोणकोणते ट्रेड आहेत, मोटार मेकॅनिक आहे, डिझेल मेकॅनिक आहे, ट्रॅक्टर मेकॅनिक आहे, त्याचबरोबर 4 व्हीलर मेकॅनिक आहे, 2 व्हीलर मेकॅनिक आहे, पंप मेकॅनिक आहे. आता हे जे ऑटोमोबाईल सेक्टरमधील ट्रेड आहेत सर्वसाधारणपणे पहिल्या सत्रामध्ये 6 महिन्याच्या याच्यामध्ये सर्वांचा सिलेबस सारखाच आहे, म्हणजेच अभ्यासक्रम सारखा आहे. तर या पहिल्या 6 महिन्यामध्ये या ऑटोमोबाईल सेक्टरमधील हे जे ट्रेड आहेत याच्यामध्ये संबंधित व्यवसाय जे आहेत, पहिला आहे फिटर. याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, जोडारी म्हटलं जातं. तर या जोडारीमध्ये मेजरिंग म्हणजे समजा ट्रॅक्टरचे जे पार्ट्स आहेत मेजरिंग करण्याकरता इंजिनमधील असतील, गिअरबॉक्समधील असतील, डिफरन्शियलमधील असतील, ॲक्सलमधील असतील, स्टिअरिंग सिस्टीममधील असतील पार्ट जे आहे त्या पार्टचं माप घेण्याकरता, अचूक माप घेण्याकरता या फिटर व्यवसायामध्ये असलेले जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. त्याचबरोबर प्रत्यक्षरित्या प्रात्यक्षिक करून दाखवलं जातं. म्हणजेच या ठिकाणी
या व्यवसायामध्ये प्रिसिजन इन्स्ट्रुमेंटचा वापर करून मेजरिंग शिकवलं जातं. त्याचबरोबर इलेक्ट्रिक म्हणजे वीज तंत्री विभागामधील माहितीसुद्धा या ठिकाणी या व्यवसायाला आवश्यक आहे आणि शिकवली जाते. याच्यामध्ये सिंगल फेज वायरिंग कसं करायचं, 3 फेज वायरिंग कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाते. फेज म्हणजे काय, न्यूट्रल म्हणजे काय, अर्थिंग म्हणजे काय, त्याचबरोबर जे लॉ आहेत सगळे नियम वगैरे जे आहेत, फॅराडे असतील, उजव्या बोटाचा नियम असेल, उजव्या हाताचा नियम असेल, हे सर्व नियम याच्यामध्ये शिकवले जातात. त्याचबरोबर वायरिंग करायला सुद्धा शिकवलं जातं. त्यानंतर आहे वेल्डिंग म्हणजेच वेल्डर, संदाता. तर या संदाता संबंधित व्यवसायामध्ये गॅस वेल्डिंग आणि आर्क वेल्डिंग म्हणजे गॅस वेल्डिंग, गॅस ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन याच्या सहाय्यानं काय केलं जातं, गॅस वेल्डिंग केली जाते. हे याच्याबद्दलसुद्धा माहिती दिली जाते आणि प्रात्यक्षिकसुद्धा करून दाखविले जाते आणि विद्यार्थ्याकडून ते करून घेतले जाते. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वेल्डिंग जी आहे त्यालाच आर्क वेल्डिंग म्हटलं जातं. तर ती आर्क वेल्डिंगसुद्धा काय केली जाते, शिकवली जाते. वेगवेगळे जॉब काय केले जातात डिझाईननुसार जे DGने ठरवून दिलेले आहेत, त्याचबरोबर जे अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत ते जॉब विद्यार्थ्याकडून करून घेतले जातात. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक हा सुद्धा संबंधित व्यवसाय या ट्रेडला आवश्यक आहे, तो अभ्यासक्रमामध्ये आहे. तर त्या इलेक्ट्रॉनिकमध्ये जसे रेडिओमध्ये, TV मध्ये, मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक किट असतात, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात ते कसे ओळखायचे याबद्दलसुद्धा काय केलं जातं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकमध्ये शिकवलं जातं. त्याचबरोबर सोल्डरिंग वगैरे सुद्धा शिकवलं जातं. त्यानंतर सीट मेटल हा संबंधित व्यवसाय आहे म्हणजेच पत्रे कारागीर. तर हा पत्रे कारागीर जो व्यवसाय आहे याच्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे पत्रे घेऊन म्हणजेच गॅल्वनाइज्ड शीट असतील, ॲल्युमिनियम शीट असेल, त्यानुसार जॉब तयार केले जातात, विद्यार्थ्यांकडून करून घेतले जातात. त्याचबरोबर दुसऱ्या सत्रामध्ये मेन ट्रेडची माहिती दिली जाते. त्याचबरोबर या इंडस्ट्रीजमध्ये म्हणजेच ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हेइकल्स आहेत, मग कार असेल, ट्रक असेल, ट्रॅक्टर ट्रेलर असतील, बुलडोजर असतील, पॉवर टिलर असेल, हे ओळख नाही करता म्हणजे हे वाहन नेमकं कोणतं आहे, त्याच्यामध्ये ॲक्सेल किती आहेत, टायर किती आहेत याच्याबद्दल पूर्णपणे ओळख करून दिली जाते. त्याचबरोबर इंजिन नंबर, चॅसिस नंबर, गिअरबॉक्स नंबर कोणत्या ठिकाणी असतं याची डिटेल माहिती ही दिली जाते. दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णपणे ट्रॅक्टरची कंप्लीटली माहिती दिली जाते. नटबोल्टपासून सुरुवात केल्यानंतर इंजिन असू द्या, क्लच असेंब्ली असू द्या, गिअरबॉक्स असू द्या, डिफरन्शियल असू द्या, रिडक्शन असेंब्ली असू द्या, मग वेगवेगळ्या प्रकारचे गिअरबॉक्स असतील, स्टीरिंग सिस्टीम असतील, टायर, ट्यूबलेस टायर, ट्यूब टायर, रिम, ॲक्सल, फ्रंट ॲक्सल, रिअर ॲक्सल, हायड्रॉलिक स्टीरिंग असू द्या, मेकॅनिकल स्टीरिंग असू द्या, लाईटिंग सिस्टीम असू द्या, त्यानंतर वायरिंग हजार्ड, असं वेगवेगळ्या प्रकारचे सर्व माहिती हायड्रोलिफ्ट सिस्टीम सहित माहिती ही दुसऱ्या सत्रामध्ये दिली जाते. आणि विद्यार्थी पास झाल्यानंतर तो विद्यार्थी हा आपल्या पायावरती उभं राहण्यास खंबीर होतो. अजून अनुभव मिळण्याकरता शिकाऊ उमेदवारी हे पूर्ण करावं लागतं, त्यालाच ॲप्रेंटिसशिप म्हटलं जातं. तर ही ॲप्रेंटिस तुम्ही गॅरेजमध्ये करू शकता, शोरूममध्ये करू शकता, त्याचबरोबर कंपन्यामध्ये सुद्धा करू शकता. ज्या ठिकाणी ॲप्रेंटिसशिप अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, अशा ठिकाणी तुम्ही शिकाऊ उमेदवारी पूर्ण करू शकता. हे पूर्ण केल्यानंतर कंपन्यामध्ये सुद्धा जॉब मिळतात.
परमनंट जॉबसुद्धा मिळतात. विथ या ठिकाणी समजा तुम्हाला नोकरी करायची नाही तर तुम्ही शोरूमसुद्धा चालू करू शकता, ट्रॅक्टर शोरूम. त्याचबरोबर स्वतःचं गॅरेजसुद्धा चालू करू शकता. आणि दुसरा अजून या क्षेत्रामध्ये म्हणजे ट्रॅक्टर मेकॅनिक व्यवसायामध्ये असा अजून एक फायदा असा आहे की या ट्रॅक्टरमध्ये असलेले जे घटक आहेत, आता उदाहरणार्थ समजा टायर असेल, टायर ट्यूबचं दुकान तुम्ही सुद्धा काढू शकता. स्पेशली बॅटरीचं दुकानसुद्धा काय करू शकता तुम्ही चालू करू शकता. किंवा नुसतं स्टार्टर मोटर, अल्टरनेटर किंवा इलेक्ट्रिक जे भाग आहेत याच्यामध्ये स्पेशली तेवढंच काम तेवढंच करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता. म्हणजे वायरिंगसुद्धा या ठिकाणी तुम्ही सेपरेटली तयार करून विकू शकता. त्याचबरोबर इंजिन रिपेअरी असू द्या, इंजिन ओव्हरऑल असू द्या, क्लच दुरुस्ती असू द्या, गिअरबॉक्स दुरुस्ती असू द्या, डिफरन्शियल दुरुस्ती, ॲक्सल, हब असू द्या, रिडक्शन गिअर असू द्या, पॉवर स्टिअरिंग असू द्या, मेकॅनिकल स्टिअरिंग असू द्या, हे असे हायड्रॉलिक सिस्टीममधील असू द्या. किंवा या ट्रॅक्टरला पुढील बाजूस जो लेवलर असतो तो जोडण्याकरता सुद्धा डिझाईन करून तुम्ही स्वतंत्ररित्या काय करू शकता, एखादं वर्कशॉपसुद्धा चालू करू शकता. त्याचबरोबर समजा पाठीमागे ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स असतात, ती इम्प्लिमेंट तयार करण्याकरता सुद्धा तुम्ही नियोजन करू शकता आणि वर्कशॉप स्वतःचं चालू करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा ट्रेड पूर्ण केल्यानंतर तुमच्यामध्ये एक प्रकारची कला येते. कला आल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीनं बिझनेस चालू करू शकता. आणि एक प्रकारे तुम्ही काय करू शकता, ITI पूर्ण केल्यानंतर, अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर एक प्रकारे कुशल कारागीर विथ बिझनेसमॅनसुद्धा बनू शकता. आणि बनलेले पण आहेत. काही कंपन्यामध्ये गेलेले आहेत, काही स्वतःचे गॅरेज चालू केलेले आहेत, काही बिझनेसमॅन बनलेले आहेत. त्याचबरोबर समजा तुम्हाला अजून शिक्षण पुढे घ्यायचं आहे तर शिक्षण घेण्याकरता सुद्धा एक मार्ग आहे. आता समजा प्राथमिक असू द्या, म्हणजे 10वी विद्यार्थी असू द्या, 12वीचे विद्यार्थी असू द्या, यांना शिकवण्याकरता DED होणं आवश्यक असतं. तशा प्रकारे ITIमध्ये म्हणजेच इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणजेच निदेशक होण्याकरता, शिल्प निदेशक होण्याकरता तुम्हाला ATI म्हणजेच ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, CTI सेंट्रल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, याला हिंदीमध्ये म्हटलं जातं ॲडव्हान्स्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सेंट्रल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, उच्च प्रशिक्षण संस्थान. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, उच्च प्रशिक्षण संस्थान. तर हे भारतामध्ये काही ठराविक ठिकाणी उपलब्ध आहेत. तर ॲग्रिकल्चर विभागासाठी स्पेशली फक्त पंजाबमध्ये लुधियाना या ठिकाणी ATI आहे. त्याचबरोबर इतर ट्रेडसाठी चेन्नईला आहे, कानपूरला आहे, त्यानंतर मुंबईला आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी कमी अशा ATIच्या संस्था आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तो कोर्स पूर्ण केल्यानंतर ITIमध्ये तुम्ही क्राफ्ट इन्स्ट्रक्टर होण्याकरता इलिजिबल आहात. आता या ठिकाणी ATI ऐवजी NSTI असं केलेलं आहे, नामकरण फक्त बदललेलं आहे, दुसरं काही नाही. तर या ठिकाणी या ट्रेडमध्ये थिअरी म्हणजे सैद्धांतिक, त्याचबरोबर प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, गणित आणि विज्ञान, त्याचबरोबर इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजेच अभियांत्रिकी,
चित्रकला, त्याचबरोबर एम्प्लॉयबिलिटी स्किल, असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय या ट्रॅक्टर मेकॅनिक व्यवसायामध्ये करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर समजा तुम्हाला अजून शिक्षण घ्यायचं आहे, डिप्लोमासुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे या ट्रेडला वेगवेगळे भरपूर मार्ग असल्याकारणाने हा ट्रेड केल्यानंतर तुम्ही कुशल कारागीर तर बनताच, विथ सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी तुम्हाला येतो. म्हणजे स्वतः आपण एवढं काम करू शकतो हा आत्मविश्वास तुम्हाला भरपूर येतो. त्यामुळं हा ट्रेड म्हणजेच मेकॅनिक ट्रॅक्टर, यांत्रिक करक्षेत्र हा जो ट्रेड आहे करणं आवश्यक आहे. कारण आपण बरेचसे विद्यार्थी जे आहेत परिस्थिती नसलेले, ग्रामीण भागामधून आलेले, काही शहरी भागामधील असतात, तर ते येत असतात. या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही जर प्रॅक्टिकल घेतला, बाकीचे नॉलेज घेतला, तर तुम्ही 100% स्वबळावरती स्वतः तुम्ही बिझनेस, नोकऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे करू शकता. जय हिंद.